गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठ्ठल माझा तू म्हणे वादत्री बहुगत बला न करणे पुरी असला मंगलम शिवलग्न 36 वर्ष पूर्ण झाले आणि 37व्या वर्षात सर सावधान झाले। गुरु विना सुने सारे विश्व है। नाम नाम का कहते हो, नाम ने क्या रखा है? नाम नाम का करते हो, नाम ने क्या रखा है? मंगल ने मेरी जिंदगी संवारी है, ये आप सबने देखा है। गुरु विना सुने गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपल्या जीवनाला आकार देणारे खऱ्या अर्थानं जे कोणी असतात ते आपले गुरुजन असतात। 1994 साली इयत्ता 10वीत असताना सर आमचे क्लास टीचर होते। संगतीनं ओलांडला अवघड घाट ही पाहिलेली मी शेवटची फळी ज्यांच्याविषयी आदर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असायचा। पण सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना भेटणं त्यातून मिळणारी ऊर्जा ही खूप काळासाठी आणि खूप अत्यावश्यक अशी आहे। सरांचं माझ्या आयुष्यामध्ये अतिशय आगळं वेगळं या ठिकाणी स्थान आहे। वैवाहिक जीवनामध्ये ज्या सखी लाभल्या त्या आमच्या सौ मंगलताई यांच्या साथीनं त्यांनी आतापर्यंत 36 वर्ष पूर्ण केली। आताच कैलास भाऊंनी उल्लेख केला सरांची लग्नाच्या वाढदिवसाची 100ही पूर्ण हो अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। संगतीनं ओलांडला SRPF मध्ये 18 वर्ष नोकरी केली आणि मी फक्त नंदुरबार आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे सोडले आणि सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन आलो। पण असे शिक्षक आणि असे विद्यार्थी मला कुठेही मिळाले नाही। अवघड घाट म्हणजे असे हे आमचे त्या काळचे विलन जे आज खरोखर आमच्यासाठी हिरो बनलेले आहेत। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट। आणि सरांची एक इच्छा होती की मला हे कवठेगाव हे माझं एक कुटुंबाप्रमाणे मला वाटतंय। तेव्हा हे सर्व माझे विद्यार्थी हे माझे सर्व मिळून सगळे ग्रामस्थ वगैरे माझे सगळे कुटुंब आहे। मला यांच्यासाठी गावातल्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये मला सहभागी व्हायचे। तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। आज या गावात आल्यानंतर खरं तर मी आज विद्यार्थिनी म्हणून तुमच्याबद्दल बोलू की तुमची मुलगी म्हणून तुमच्याबद्दल बोलू यासाठी हे मला नाही कळत आहे। पण एवढंच सांगेल की आज या गावातल्या लोकांसोबतचा आणि माझ्या वडिलांसोबतचा त्यांचा बॉन्ड आणि त्या विद्यार्थ्यांच्या मधला आणि त्यांच्यामधला बॉन्ड बघून मला आज हे समजलंय की माझे वडील तुमचे लाडके धुमाळ सर हे फक्त तुमचेच हिरो नाही आहेत तर ते माझे पण तेवढेच हिरो आहेत। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला। भजन असो कीर्तन असो कुठे गावातील सर्वसामान्य माणसाच्या आनंदात सामील व्हायचं
हे सरांचं काम होतं. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या जीवनात चांगलं सुयश मिळो, चांगलं आरोग्यदायी आयुष्य मिळो आणि निरोगी त्यांना आयुष्य लाभो अशा सदिच्छा देतो. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा. अशा बऱ्याच जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. काही जणांनी तर म्हटले 100वा वाढदिवस मी इथंच व्हावा. ही इच्छा चांगली आहे, परंतु त्या इच्छेपर्यंत ते जातील याचं कारण मी वकील म्हणून सांगतो त्यांच्याकडे असलेला बिनधास्तपणा. विधाता अचल गुरु विना सुने सारे. विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी 3 तप पूर्ण करून 37वा हा लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांना अगदी कोटी कोटी शुभेच्छा देतो, मनस्वी शुभेच्छा देतो आणि आपलं आरोग्य इथनं पुढचं जे सांसारिक प्रापंचिक आरोग्य आहे हे सुदृढ राहावं, आयुष्यमान बनावं आपण. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. छत्रपती शाहूराजे, शाहू फुले आंबेडकर, गाडगे बाबा, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, ज्या आईवडिलांनी मला या स्थितीपर्यंत पोहोचवलं ते माझे आई वडील. माझा आराध्य पंढरीचा पांडुरंग, माझी आराध्या कवठेची यमाई आणि या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी गुणी, विशेषतः माझी सासरवाडी, त्या सासरवाडीनं हे रत्न माझ्या पदरात टाकले. सासरवाडी म्हणलं की लोक बहुतेक माझ्या त्या सासरवाडीकडे गेले. माझी ती सासरवाडी त्यांच्यावरती मी आहेच, पण आपली बहीण, आपली मुलगी, आपली भाची, आपली ननंद, आपली पुतणी, आपल्या गावची मुलगी 36 वर्ष संसार करते, सुखाचा करते, समाधानाचा करते आणि 37वा तिचा वाढदिवस आहे, आपण धुमधडाक्यात करूया असं ज्यांच्या मनामध्ये आलं ते सर्व कवठे काम असतं आणि माझे सर्व विद्यार्थी. मित्रांनो, कवठेच का, तर कवठ्याचं अधिष्ठान माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं आहे. तुम्हाला काय मोठं काय घडलं असं कवठ्यामध्ये? कवठ्यानं माझ्या जीवनाची विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत केली. ते गाव म्हणजे माझं कवठा गाव. तुम्हाला काय झालं? लय जडलं होतं, लय बेकार झालं होतं, भाकरीला माग झालतो. रयत शिक्षण संस्थेनं माझं प्राध्यापक म्हणून, मी सायन्सचा प्राध्यापक, माझा स्पेशल MSc ला फिजिक्समध्ये. आणि काय झालं मला माहित नाही, पण रयत शिक्षण संस्थेनं मला रिवर्ट केलं आणि BSc BEd स्केलवरती माझी नेमणूक करायचं ठरवलं. मी बिराज सरांनी माझा उल्लेख केला, मी येडागडी, मी शाना नाही. मी हट्टाला पेटलो आणि मी म्हटलं मी BSc BEd स्केलवर जाणार, करीन तर प्राध्यापकी करेन, नाहीतर नोकरी सोडेल. मी 2 महिने घरी होतो, 2 महिने. आता सांगतोय तुम्हाला, कोणालाच माहित नाही. माझी बायको चिंतातूर, आई वडील चिंतातूर,
त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. तो किरण पुन्हा बुजतो की काय, आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा अंधार निर्माण होतो की काय, या भावना माझ्या कुटुंबामध्ये निर्माण झाल्या, माझ्या नातेवाईकामध्ये निर्माण झाल्या. आणि सुदैवानं तो दिवस उजळला. दसऱ्याचा दिवस होता. दसऱ्याचा दिवस. दसऱ्याला लोक शिलांगण खेळायला बाहेर पडतात, यशाची सुरुवात करतात, यश मिळवतात. आणि मी माझी दसऱ्याची सुरुवात त्या दिवसात संध्याकाळी माझ्या त्या सासरवाडीमध्ये पोळ्या खाऊन सुरुवात केली. आणि त्यावेळेला कळंब मुंबई गाडी होती आणि कळंब मुंबई गाडीमध्ये ते बसलो आणि शिरूरला उतरलो पहाटे 4 वाजता. गाडी कधी म्हणले, गाडी उशिराने 8 वाजता. येडा झालं म्हणलं, बावळ पण आहे. परत माघारी जावा असा विचार होता. नाही गेलो म्हणत, तिथवर जाऊन येऊ, काय होते बघूया. आलो आणि माझ्या आयुष्यातली विस्कटलेली घडी पुन्हा पूर्ववत झाली. मी आयुष्यामध्ये पूर्ण यशस्वी झालो. त्या यशस्वीतेची सुरुवात कवठे गावातून आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणून 37व्या वाढदिवसाला कवठे गाव निवडले. त्याच्याही पुढं कवठ्यामध्ये केलेलं काम इलिगल काम आहे, पण त्याचा लिगल परिणाम पुढे मला दिसतोय. कोर्ट म्हणते, कोर्टाने सांगितलं, कोर्टाची ऑर्डर आहे. कोर्टाची ऑर्डर अशी आहे, द फेलो इज क्रिएटेड ॲज अ फुल टाइम ज्युनियर कॉलेज टीचर फ्रॉम 1790 टू ऑनवर्ड. 1790 पासून कोर्टानं मला ज्युनियर कॉलेज टीचर म्हणून ट्रीट केलं आणि 92 ते 2000 मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम केलंय. ती सेवा कोर्टाला मान्य नाही, पण मला मान्य आहे. खरी सेवा तीच झाली आहे. पुन्हा सेवा तर माझ्यातून नाही घडली. पैशासाठी सगळं केलं, भाकरीसाठी सगळं केलं, लेकरा बाळासाठी केलं, संसारासाठी केलं. कवट्यात केलं ते संसारासाठीच केलं. संसारासाठी केलं नाही याच्यातला भाग नाही. माझा उद्ध्वस्त होणारा संसार कवट्यातून सुरू झाला, याचा सार्थ अभिमान आहे. म्हणून कवठं निवडलं. त्याच्याही पुढचं सांगतो. हा, तुम्ही भुक्याला नाहीत ना, कारण भुकेपोटी मी ज्ञान नाही देत आता, अनुभव सांगतोय. कवठ्याच्या इतिहासामध्ये आजही कवठ्या शाळेच्या इतिहासात आदर्श शिक्षक पुरस्कार हा कुठल्याही शिक्षकाला मिळालेला नाहीये. कवठे गावानं तो मला मिळवून दिला, माझा सन्मान वाढवला. यासारखी मोठी गोष्ट माझ्या आयुष्यात दुसरी काही नाहीये. अजूनही मला वाटतं कुणाला पुन्हा मिळालेलं नाही. कवठ्यामध्ये मिळावा ही अपेक्षा आहे. फार चांगली लोक आहेत, कामही करतात, त्याचे परिणामही येतात, नाही अशातला भाग नाहीये. पण परिस्थिती बदलली आहे. आमची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टीमध्ये शिक्षकांवरती रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून शिक्षकांना काम करणं जड जाते. तुझा वेळ घातलाच, बरं आम्हाला काय साधा त्रास दिलाच का? कुणी लांबून आलंय, कुणी कसं आलंय, कुणी कसं आलंय. 6 वर्ष मला पगार नाही, 6 वर्ष पेन्शन नाही. बर, माझा बॅलन्स रिटायरमेंटच्या वेळी 0 होता. 0 रुपये खडकून होता माझ्याजवळ. मी असा मोकऱ्या पहिल्यापासून लय मोकऱ्याकडे. ह्या बाईनं मला कसं सांभाळलं मलाच माहित नाही. लय मोकऱ्या, एवढा मोकऱ्या. प्रसंग सांगतो. मी सारोळा कासारला अगोदर होतो प्राध्यापक म्हणून. तिथेही भाषणाचा कार्यक्रम फार करायचो यालाच घरी. आणि एक वेळा मी सहज झोपलो होतो आणि कुणीतरी कडी वाजवली. रात्रीचं लोक मला बघा बोला, रात्री जायचे सगळे, दिवसा कोणी येत नव्हतं, सांगत नव्हतं. रात्र कडी वाजवायचे. कडी वाजली, बाई उठल्या. त्यांनी विचारलं, सर आहेत का? काय काम आहे? बाईला जायचंय. बाई हळूच म्हणल्या, ते झोपलेत.
मी मागून म्हणलं मी झोपलो नाही, मी कपडे घालतो लगेच. ही वस्तुस्थिती, ह्यात चुकीचं काही नाही, मी खोटं काही बोलत नाही. आज खोटं बोलायचं खरं सांगतोय. आणि माझ्या लग्नाला मला वाटतं 6 महिने झालेले नव्हते. एका म्हणजे 32 खणाचा वाडा होता मला राहायला. 32 खणाचा वाडा मग का त्यात एका बाजूला कांदे टाकलेले, त्याचा वास यायचा, लय कठीण परिस्थिती. आणि त्या वाड्यामध्ये रात्रीचं मी पहाटे 4 पर्यंत 3 पर्यंत त्या आईबापानं पोचलेली लाडा कोणात वाढवलेली पोरगी रात्रभर एकटी ठेवून भजन करीत बोंबलं देत होतो. मग किती बिंदास असाल, किती नालायक असाल तुम्ही विचारता तिच्या दृष्टीनं हे निश्चित. अजूनही मी विचारतो की मला सोडून का गेली नाही. त्याचं कारण सांगतो. आमचे एच.एल. पाटील सर आणि आम्ही दोघं जण एकमेकाला बोलायचोच ना, तेव्हा आम्ही एक वाक्य म्हणायचो की आपल्या बायकांच्या आई वडिलांनी आपल्याला बायका दिल्यात ना, आपल्या थोबाडाकडे पाहून अजिबात दिल्या नाही. थोबाडे आमच्या तसे नव्हते, आम्हाला पोरगी द्यायची आणि एवढी देखणी द्यावं असं थोबाड अजिबातच नव्हतं. मग कशावर दिल्या? हे 2 पैसे कमीते, नोकरी करते, आपलं घराच्या आड्याखाली आरामशीर जगल, त्याच्या गावाला तुझं कल्याण होईल, ह्या उद्देशानं आम्हाला आमच्या सासू सासऱ्यांनी बायका दिलेल्या आहेत. अन्यथा आमचं लगीन झालं असतं का नसतं ही शंका मला अजून आहे. मित्र, बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या. तुम्ही आमच्या संसाराचं वर्णन करताना मी तुम्हाला सांगेन की आपले आदर्श सरपंच, सन्माननीय काय त्यांचं नाव, नाही पाटील, भास्करराव पेरे पाटील. भास्करराव पेरे पाटील त्यांचा अनुभव सांगताना एकाला म्हणाले होते की मी 7वी शिकलेला, माझी बायको माझ्या मागं 7 वर्षाने. त्यांच्याच भाषेत मी सांगतो, माझं MSc फिजिक्समध्ये प्लस B.Ed म्हणजे 17 वर्ष शिकलेला आणि माझी बायको माझ्यापासून 17 वर्ष मागे. 17 वर्ष. तिचं शाळेत नाव नाही, तिच्या वाढदिवसाची तारीख मी गेली 3 वर्षापासून नोंद करून घेतलीये. तिचं कार्ड काढलं, आधार कार्ड, आणि त्याच्यावर 1/7/70 ही तारीख मी टाकून घेतली. आणि तेव्हापासून मी कधीतरी तिचा वाढदिवस करतोय तर तिला वाढदिवसच माहित नाही, नोंदच नाही शाळेमध्ये. तरीही 36 वर्ष आमची युती आहे. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण फार महत्वाचं आहे, जे तुम्हीही आज मी तिला पाळावं असं आहे. माझं लग्न असं जमलेलं नाही याच्यासारखं जमलेलं आहे. मी बाकी होकार म्हटला, मी वेळ घेणार आहे, मला माफ करा. तिचे वडील डांगडिंगला बसले, आणि डांगडिंगला बसल्यावर ह्याचा बाप म्हणला माझी पोरगी तुझ्या पोराला दिली, आमचा बाप म्हणला केली, लगीन जमलं ना. आणि मी त्यावेळेला मला वाटतं 12वीला होतं, 12वी सायन्सला. मला गावाकडून माझा एक मित्र आला, आता मला तुझं लगीन जमलंय. काय लगीन जमलं तुझं? खरं जमलं? काय गं माहित नाही तुझं लगीन जमलं असं म्हणतं. मला राग आला. मी माझी बॅग पीक भरली, घरी आलो. घरी आल्यानंतर वडिलांना त्राग्यानं बोललो, मला अजून शिकायचंय, पुढं जायचंय, या दलदलीतून बाहेर यायचंय, आणि तुम्ही माझं लग्न जमवून टाकलं. मला नाही शिकायचं आता, माझं लग्न करून टाका. मी त्राग्यानं बोलत होतो. माझे वडील अतिशय शांतपणे ऐकत होते. माझे वडील भजनाकडे भजन करायचे, माझ्या घरात भजन चालायचं. आणि विशेष सांगतो, माझे वडील जन्मापासून मृत्यूपर्यंत माळकरी होते. जन्मापासून मृत्यूपर्यंत. फक्त थोडासा ती कधीतरी कोण आपला कार्यक्रमामुळं थोडाफार होता जात होता, तेही नंतर त्यांचं सोडलं.
आणि त्यातून त्यांना मुक्त केलं. तर त्यांनी ऐकून घेतलं शांतपणे आणि त्यांनी एक वाक्य वापरलं. ते वाक्य फार महत्वाचं आहे. ते मला म्हणाले, बाळा तुझं बोलून झालं? झालं. सुटली माहिती काढा, मी आता घरीच राहणार, लगीन करणार. ते म्हणले, ऐक, जर जर आधी आमच्या समाजामध्ये ते घडतंय, 10व्या वर्षी 12व्या वर्षी तुझ्या गळ्यात तुंतुन अडकिवलं असतं, तुला भीक मागे हिंडवला असता, तर आज हे बोलायची सुद्धा तुझी हिंमत झाली नसती. तू कशाची एवढी हिंमत करतोय? तू एवढं शिकलाय, मी फक्त तुंतुन तुझ्या गळ्यात अडकवलं नाही म्हणून. मी लई वैतागलेलो होतो, पण गार झालो. दुसऱ्या दिवशी तशीच बॅग उचलली. फक्त जाताना वडिलांना म्हटलो, लग्न तुम्ही जमवलंय, पण लग्न मी माझ्या पद्धतीनं माझ्या वेळेला करणार, तोपर्यंत करणार नाही. ते म्हणले, कधी करायचं अवघड, जाय. उचलले बॅग, गेलो. नंतर मी शिकत राहिलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमचं 6 वर्षाचं अरेंज लव्ह आहे. लग्न टिकायचं ते कारण आहे. 6 वर्षाचा अरेंज लव्ह आहे, 6 वर्षाचा अरेंज लव्ह. आणि मला कॉलेजला जायला तिच्या गावावरून वाट असायची. माझं गाव आढळणार, त्यामुळे 10-15 किलोमीटर चालत यायचं. तिचं गाव हायवेवरती, आता हायवेवरती पाहिजे. मग माझी बॅग घेऊन मी तिथे यायचो. जाताना घरी जायचो, कारण माझा पार्टनर मला माझ्यासारखा बनवला पाहिजे. आणि मग मी तासन-तास तिच्याशी बोलायचो, तासन-तास. माझी पत्र तिनं लई दिवस जपून ठेवली होती. बापू मला वेळ मिळाला का, पूर्वी आंतरदेशीय पत्र होते, आंतरदेशीय पत्र, अख्खं आंतरदेशीय पत्र लिहायचो. बरं, त्यात कोणाला नमस्कार नाही, कोणाला आशीर्वाद नाही, कोणाला काय नाही, तू कशी म्हणून नाही, काय नाही. वेगवेगळे प्रसंग, त्या प्रसंगावरचं विवरण सगळं, आणि तिला वाचा येत नव्हतं. गावात एक ब्राह्मणाचा मुलगा होता, पोपट जोशी त्याचं नाव. थोडासा गर्व होता. मी घेऊन त्याच्याकडे जायचं, त्याला म्हणायचं वाचून दाखव की त्यांनी काय लिहिले. त्यांनी म्हणत होतं ते वगैरे चालत. आणि मग त्यांनी ते वाचून दाखवायचं. वाचल्यावर बरंच काही केसावरूनच जायचं. आत पुन्हा जायला लागलं. आणि बऱ्यापैकी जात गेलं. 7 वर्षामध्ये मी माझा पार्टनर माझ्यासारखा बनवला. आणि MSc BEd झाल्यानंतर मला पहिली ऑर्डर मिळाल्यानंतर मी सांगितलं, आता मला लग्न करायचंय. त्याच्या अगोदर सांगतो, माझं सासू सासरं माझ्याकडे आलं आणि मला म्हणलं, तुमचं लग्न करून घ्या, तुमच्यामुळे आमच्या मधल्या पोरीचं लगीन आडली. मी म्हणलं, तिचं लग्न करून टाका, तिचं करायचं हे तर ठेवायचं, ती माझी जबाबदारी आहे, तुम्हाला काय देणं घेणं आहे. आणि माझ्या मधल्या मेहुणीचं लग्न माझ्या अगोदर मी माझ्या हातानं पुढाकार घेऊन लावून दिलं आणि हे लग्न मागं ठेवलं. आणि 6 महिन्यात मला नोकरी लागली. बघा, आता नोकरी मला लागली, मी सासू सासऱ्याला नाही बापाला म्हणतो मला लगीन करायचं. आमचे सासू सासरे मला आमचं काय आता काही नाही, 6 महिन्यापूर्वी लगीन झाले, आता आम्ही नाही करू शकत. मी म्हणलं, लग्न तुम्हाला करून द्या असं म्हणलं नाही, मी मला लगीन करायचं असं म्हटलं. मराठी रंगात समजायला आवड असते. मला लग्न करायचंय, तुम्ही किमान पोरगी घेऊन तर येऊ शकाल. ती म्हणले, मग जमन. नाही तर अगोदर आता मी शिकला सवरलेला घडी बरंच काय ठरलं होतं, आम्ही हे देऊ, तुम्हाला ते देऊ, असं लगीन करू वगैरे वगैरे वगैरे. त्यांना वाटायचं ह्याला बांधून ठेवलं म्हणजे बरं नाही, बरं बासकून नाही, मला तर पुरीचं काय करायचं. त्यांनी मला बांधून ठेवलं होतं. दर वर्षाला मला एक आमिष दाखवायचे, मी आपलं नुसतं ऐकून घ्यायचं. मित्र, हुंडाबंदी आज आली आहे, तिच्या साक्षीनं सांगतो, माझं लग्न 4 डिसेंबरला ठरलं. मी 3 डिसेंबरला, मला सांगतो पुढं, 3 डिसेंबरला, मला वाटतं 2 डिसेंबरला ना, 2 डिसेंबरला तिच्या घरी गेलो. एक बॅग भरली होती, बॅग, सुटकेस. त्या सुटकेसमध्ये माझे 3 ड्रेस होते, 3 ड्रेस स्वतः शिवलेले. ते 3 ड्रेस
हे त्या दारात नेऊन मांडलं आणि सासू सासऱ्यांना म्हटलं तुम्हाला तिथं कमीपणा नको, ही सुटकेस घेऊन तुम्ही उद्या तिथे यायचं आणि तुमच्या हाताने मला ते कपडे चढवायचे आणि तुमच्या पोरीचं लग्न माझ्या संग लावून द्यायचं. या पद्धतीने मी माझं लग्न करून घेतलं. आता लग्न बऱ्यापैकी झालं. 2 दिवशी माणसं होती. आढळण्यात केलं. आढळण्यात काय केलं तो एक किस्सा मोठा नाही सांगत होता. या काय मंदिरात गेलो. माझ्या गावापासून 17-18 किलोमीटर, हिच्या गावापासून 17-18 किलोमीटर मोकार. जिथं माणसाला हाराणी सुरू झाली सोडवाय कोणी येणार नाही असं आढळणार. लग्न केलं तिथं. मला मुलामध्ये लग्न हा विधी करायचा नव्हता. मला माझ्या बायकोशी नातं जोडून माझी बायको सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या बरोबर घेऊन जायची होती. नाही तर माझं लग्न तिच्याशी अगोदरच झालेलं होतं. एक किस्सा सांगतो. मी नोकरीला लागलो आणि शिंदे सर म्हणून मला प्राचार्य होते. तर शिंदे सरांनी मला बोलून घेतलं. म्हणजे सर या इकडं प्रयत्न त्यावेळेस मध्ये होती. या इकडं म्हणलं का तुमचं लग्न झालं का? नाही झालं. मग तुम्हाला BSc BEd पोरगी चालेल काय? काय BSc BEd पोरगी चालेल? म्हणलं का हो सर? म्हणले आपल्या घरात सेवकाची BSc BEd मुलगी आहे. आपण तुमचं लग्न जमवू. खरे कुठे आपण तुमचं लग्न जमवून टाकू. मी त्या सरांना म्हटलं सर सॉरी, माझं लग्न विधिवत झालेलं नाहीये. सगळ्यांच्या साक्षीने मी माझी बायको आणलेली नाहीये. पण माझं लग्न अगोदरच झालेलं आहे. त्यामुळं त्या भानगडीत मला पडायचं नाही, तुम्ही पडायचं नाही. त्याच्या पुढचं सांगतो. त्यावेळेला माझे वडील आणि ज्यांनी मला मोठं केलं अशी गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती मला म्हणत होती आता काय अडलंय त्याच्या वाचून, कर दुसरं लग्न, जाऊ दे, एवढा कशाला विचार करतो. मी म्हटलं नाही, तुम्ही जमवलंय, आता मला ते पार पाडलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतील पोरग नालायक निघलं. तुम्ही काय केले त्यांना काय माहिती आहे. त्यामुळं मी तो नकार दिला. आज एक मस्त किस्सा सांगतो. तुम्ही किस्से आहे का? मला तिची साडी घ्यायची होती. तिची साडी मग काय मी लयच मोठा श्रीमंत ना. नाही ऐकूच बघा, काय प्रॉब्लेम नाही, बघा व्यवस्थित. हां, कारण तुम्ही गुड कमिटीला आला नाही मला चांगलं माहिती आहे का. वय कुणाचं 40-45 या दरम्यान आहे. तर मला कपडे इथे घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे का त्यावेळेला रामायण महाभारतले चालू होतं आणि ती रामायण साडी लय गाडलेली होती. मला वाटलं लय भारी आहे, बायकोला ती घेऊया. शालू भिलो कोणाला माहिती आहे. ती रामायण साडी मला मिळाली 115 रुपयाला. मी रांगा खुश. 115 रुपयाची साडी ती घ्यायची ठरली माझी. पण त्याच्याही पेक्षा मला हिला चप्पल घ्यायची होती. आता चप्पल घ्यायला माप पाहिजे ना. मापाशिवाय कशी घ्यायची? बिन मापाची चप्पल नाही घेत. मग मी पत्र लिहिलं यांच्या गावाला. त्याच्यानं असं मला पेन त्याच्याभोवती आखलं आणि ते पत्र मला पाठवून दिलं. आता त्यावेळी एक पद्धत होती की कुठल्याही सेवकाचं आलेलं पत्र मुख्याध्यापक स्वतः खोडून पाठवते. आता मुख्याध्यापकानं पत्र फोडलं तर दुसरं काहीच नव्हतं, फक्त पाय दिलं. नमस्कार नाही, चमत्कार नाही, काय नाही, काय नाही. बरं, मुख्याध्यापक इतके हुशार, त्यांनी ज्युनियरचा स्टाफ बोलून घेतला सगळा. हे काय आलंय तुम्हाला कळतंय का? तुम्हाला तर पत्र आले आणि त्याच्यावर एक पाय आहे. नेमकं मला काय करायला तुम्हाला काही कळतंय का? आणि त्यांनी ते पत्र घेऊन माझ्याकडे आले. मला म्हणले तुम्हाला सर कुणीतरी पत्रातून तुम्हाला लाथ आणली आहे. आणि पाय चांगला मोठा आहे म्हणजे रग लावून हल्ली आहे. तुम्हाला किती लागली मला माहित नाही. मी ते पत्र बघितलं, अक्षरशः कधी झालो. मला कळलं काय बोलावं. मी स्पष्ट सांगितलं माझं लग्न डिसेंबरमध्ये आहे, 4 डिसेंबरला
मला माझ्या बायकोला चप्पल घ्यायची आहे, त्यासाठी मी माप मागितलं होतं. सासरवाडीच्या लोकांनी ते पाठवलेलं आहे आणि नाहीतरी येणं केल्या प्रकारे पुढे लाथा खायच्या तर काय फरक पडतो. कारण नवरा आणि बायको हे अतिशय पवित्र नातं असतं. त्यात एकमेकाला लाथ लागली तर फार वाईट वाटून घ्यायचं नसतं. फार सुखानं ती स्वीकारायची असते आणि सुखानं पुढे जायचं असतं. तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की अलीकडं अतिशय वाईट अवस्था झाली आहे. नवरा बायकोचे संबंध ठीक नाहीत. साध्या साध्या गोष्टीवर कलह घरामध्ये आहेत. परवा एक डिवोर्स वाचला मी. डिवोर्स कशामुळे झाला माहिती आहे का? त्या बाईला वाढदिवसाला 10,000ची साडी पाहिजे होती. नवरा म्हणला माझ्याकडे 5,000, बाई मी 5,000ची घेतो. त्या मॅडमची आई तिच्यापेक्षा हुशार. ती म्हणली तुमच्या त्याला 10,000ची घेणं होत नसलं आम्ही घेतो. ती पोरगी काय म्हणजे माहिती आहे का? तुमच्या त्यानं मला 10,000ची साडी घेणं होत नाही ना. वाद विकोपाला गेला आणि दिवस झाला. मला वाटतं हे कुठंतरी ह्यालाही आलं होतं, क्लिप आली होती त्याची, ती मी वाचली आहे. इतकी भयावह अवस्था आहे लग्न संस्थेची आपल्या. आपण आपलं संस्कारी म्हणतो. संस्कार आहेत आपल्याकडं. संस्कार जपा. सगळ्यांनी संस्कारी राहा आणि आपली लग्न संस्था टिकेल असं वागत राहा. 36 वर्ष आपला मास्तर त्याच्यापेक्षा 17 वर्ष माग असलेल्या आपल्या पार्टनर बरोबर जर युती करू शकतो आणि समाधानानं जगू शकतो तर आपल्याला काय कमी आहे? सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. तेव्हा ते समाधान मिळवा. आणि अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो, सुख आणि समाधान नावाची वस्तू जगात शिल्लक नाहीये. सुख आणि समाधान मानण्याची गोष्ट आहे. जो मानतो त्याला मिळतो, ज्याला मानायचं कळत नाही त्याला सुख कधीच मिळत नाही. उदाहरण सांगतो. आता ऊस तोडी प्रत्येक क्षेत्रात आलेले आहेत आणि ते ऊस तोडतात. त्यातला आमच्या बीडकडचं एक कपल आहे, इतकं मस्त आहे. हजारे नावाची बाई आहे, तुम्ही कुठे ऐकलं असलं तर बघा, चकली बेतात. इतकी आनंदी फॅमिली आहे ती. मला कधी कधी प्रश्न पडतो की मी इतकं कमावतोय, इतकं सगळं करतोय, तरी ती आनंदी नाही, मी आनंदी नाही त्यांच्या इतका म्हटलं. तो आनंद शोधता आला पाहिजे, कर्मात आनंद शोधता आला पाहिजे. आपल्याला आपल्या साध्या साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधता आला पाहिजे. तुम्ही तो शोधत राहा, शोधा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी कुणाचाही सन्मान घेणार नाही, तुमच्याकडून घेणार नाही असं म्हटलं होतो, पण घेतल्याशिवाय जाणार नाही. घेतल्याशिवाय नाही जाणार. मागणार आणि तुम्ही ते द्यायचं. माझ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जेन्ट्स विद्यार्थ्यांसाठी पहिलं मागणं आहे, अतिशय महत्वाचं आहे. व्यसनी असाल तर त्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करा. बाहेर निघा. कारण व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतात, लेकरा बाळांची वाताहत होते, कुटुंब लयाला जातं. त्यामुळं व्यसनी असाल तर त्यातून बाहेर या. मी असंही म्हणणार नाही, कारण हे जगच अतिशय वाईट आहे, हे युग अतिशय वाईट आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही लगेच व्यसन सोडा, शक्यच नाही. सुटत तंबाखू सुटत नाही, तंबाखू नाही सुटत. मग काय करायचं? थोडं थोडं मात्रा कमी करत या. थोडी मात्रा कमी करायची आणि शेवट तिथे या. कुठं? की ती आपण घेतल्यानंतर आपल्या शेजारच्या कुणालाही कळणार नाही किंवा कळत नाही इतकी क्षमता आहे. तेवढ्या क्षमतेपर्यंत घ्यायला माझी काही हरकत नाही कोणाला. कारण मी कितीही सांगितलं तरी तुम्ही पूर्ण सोडणार नाही. मला माहिती नाही सोडणार ते. लई येत माझ्याकडं. कोणी इंजेक्शन घेऊन आले, कोणी गोळ्या घेऊन आले, काय काय करून आले.
6 महिने थांबले आणि पुन्हा 7व्या महिन्यात त्यानं धिंगाणाच केलाय. मागची मूर्ती कसं टाकलं काढली. त्यामुळं क्षमता तुमची किती आहे तुम्ही ती स्वीकारू शकता. तुमचं शरीर स्वीकारेल. तुमच्या शरीरावर त्याचे अनिष्ट परिणाम होणार नाहीत. कुटुंबावरती अनिष्ट परिणाम होणार नाहीत. बायकोला ते वाईट वाटणार नाही. एवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेपर्यंत तुम्ही गेलात तर मला काहीही हरकत नाही. त्याचं कारण सांगतो की दारू हे सुद्धा शरीरासाठी टॉनिक आहे. कुठलीच गोष्ट वाईट नाही जगात. कुठलीच गोष्ट वाईट नाहीये. ती म्हणा साहेब ही बिघडले का काय. वस्तुस्थिती सांगतोय. जर वाईट असती तर आमच्या मिलिटरी मनला आम्ही ती दिली नसती. जर वाईट असती तर युरोपियन कंट्रीमध्ये सर्रास मोकार पोरांसहित बायांसहित लेकरांसहित लोक पिली नसती. ती चांगली आहे पण विशिष्ट कंडिशन मध्ये विशिष्ट वातावरणामध्ये. कारण गोष्टीचं चांगले पण वाईट पण डिपेंड अपॉन प्लेस कंडिशन अँड एन्व्हायरमेंट. म्हणून ते आपल्या शरीरासाठी किती लायक आहे तेवढं स्वीकारा. थांबणार आहे डोका लागल्यात आहे मला माहित आहे. पण तुम्ही मला सांगितलंय तुम्ही गप्प बसायचं बरोबर ना. काल काय झालं माहिती आहे का. पोरं म्हणजे इतका आतरंगी केला त्यांनी. फार छोटा कार्यक्रम करायचा होता मला. त्याचं स्वरूपच इतकं मोठं केलं यांनी. मला म्हणले ती तसली गाडी आणायची त्यात तुम्ही वर उभं राहायचे. आणि मी म्हणलं काय चाललंय गप्प राहायचं. हा ना माझी लेकरं मला म्हणली तुम्ही गप्प राहायचं. गप्प बसू ना काय करायचं आता. आता तुम्ही गप्प बसायचं नाही. फार वेळ घेणार नाही. एक गोष्ट माहिती. दुसरी गोष्ट सगळ्यांसाठी नाती जपा. अलीकडे नाती दुरापास्त होत चालले. ती मोबाईल नावाचं डबडं आलं ते डबडं इतकं भयानक आहे ना. शेजारी शेजारी बसले असते नवरा बायको दोघ जण. एक जोक आला होता. ते हॉलमध्ये बसलं होतं आणि बायको किचन मध्ये जेवत होतं. त्यानं मेसेज केला. मेसेज चपाती संपली मला चपाती वाढ. अरे तुला का तोंड द्यायला देवानं हाक मार की. पण नाही इतकं येड माणसाला त्या डबड्याचं लागलंय की त्या डबड्यामध्ये सगळं गुरफटून गेला. संवाद गेला एकमेकाचा कुटुंबातला. कुटुंबामध्ये संवाद वाढवा. आणि तुमच्याकडे एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुमची मुलं जर फार चांगली करायची असतील तर किमान रात्री 1 तास मुलासाठी द्या. कमीत कमी मुलांनी द्या आणि मुलींनी द्या. आणि संध्याकाळचं जेवण कमीत कमी सगळ्यांनी एकत्रित करा. एकत्रित करताना डबडी बाजूला फेकून द्या. नाही एकत्रित जेवण असते आणि इकडे खाते. ते डबडं तासभर बाजूला ठेवा. मुलांशी बोला. त्याचं सगळं विचारून घ्या कमी अधिक काय आहे ते. मुलं मोठी का होत नाहीत त्याला कारण तुम्ही आहात. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आपण दुर्दैवाने एक करतो. आपण पुढच्याला सुधारायचा प्रयत्न करतो. पुढच्याला सुधारायचा प्रयत्न करून पुढचं सुधारत नाही. आपण स्वतः सुधारलं की पुढचं आपोआप सुधारतं. म्हणून तुम्ही सुधारा मुलं आपोआप सुधारतील. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान. तेजोमय रूप तुझं जवा मी